खंडू पाटलांचे बैल खिलारी जातीचे होते. ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत. ते बैलांची उत्तम निगा राखत. त्यामुळे बैल नेहमी दष्टपुष्ट आणि जोमदार असत. खंडू पाटलांनी चाबकाचा खुळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे. गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरीसारखी पळवत. एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती. गाडीत धान्याची पोती होती. विशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला. झाली. खंडू पाटलांच्या तोंडची पाने पळाली. त्यांनी गाडीतून खाली उडी मारली. मूठभर माती घेऊन बैलावर ओवाळून टाकली. त्याच्या पाठीवर थाप मारली. सरदार सरदार म्हणून शेपटीला हात लावला, पण सरदार काही उठेना. खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला. ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. माणसांची तिथे एकदम गर्दी जमली. कोणी म्हणे बैल दुष्टावला, कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला. पाटलीन धावतच वेशीत आली. बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली. बचकभर मिरच्या, चिमूटभर मीठ, काळा काळा बिबा लगबगीने घेऊन आली. तिने बैलांची दुष्ट काढली. राखीची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावानं अंगारा लावला, पण सरदार काही उठेना. कसेबसे करून लोकांनी त्याला घरी आणले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, बैल उभा राहिना. काही खाईना पियेना. अनेक उपाय केले. मात्रिकाचेही उपचार झाले, पण गुण आला नाही. पाटलांचा चेहरा काळजीने काळवंडून गेला. त्यांना काही सुचेनाशी झाली. तालुक्याला गुरांचा दवाखाना होता. दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते. ते शेतकऱ्यांत मिळून मिसळून वागत असत. त्यांना खंडू पाटलाच्या बैलाची हकीकत समजली. ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले. त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच. डॉक्टरांनी बैलाच्या पायाची खूर लक्षपूर्वक पाहिली. त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले, बैलाला काय झालं असावं? बहुतेकांनी सांगितले, बैल झपाटला. डॉक्टर हसले. त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले. आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली. बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला. खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला. लोक डॉक्टरांकडे टकमका पाहू लागले. खंडू पाटलांना व त्याच्या बायकोला अतिशय आनंद झाला. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.